शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सामनाचा शिंदेंना संपवणं हाच एककलमी कार्यक्रम आहे। रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावरती आणि सामनावरती ही टीका केलेली आहे। आम्ही सामनाला कधीच गांभीर्याने घेतलं नाही असं रामदास कदम यांनी म्हटलंय। शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मान्य नसतं तर शपथ घेतलीच नसती असंही रामदास कदम यांनी म्हटलंय। मागच्या 2-2.5 वर्षांपासून शिवसेनेचं राजकारण बदलताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच्यात आज पुन्हा एकदा नवे चर्चेचे विषय ठरलेले समोर आलेले आणि या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आपल्यासोबत आहेत। भाई, खरं तर आज पुन्हा एकदा नव्या चर्चा सामनाच्या रोखठोकमधून समोर आलेल्या आहेत। खरं तर शिवसेनेचं मुखपत्र म्हणून सामनाला बघितलं जातं, शिवसेनेचे अपडेट तिकडून येतात आणि त्याच्यात आता आजच्या ह्या नवीन चर्चा कसं बघतात या सगळ्याकडे? पण एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यापासून सामनाच्या सगळ्या हेडिंग काय आहेत त्या का महाराष्ट्राने पाहिला। सामनाचा फक्त एक कलमी कार्यक्रम असतो की एकनाथ शिंदेला राजकारणातून कसं संपवता येईल। आजची पंडित त्यांनी रोखठोकमध्ये लिहिलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे, नवीन काय नाही त्यामध्ये। म्हणून आम्ही सामनाला कधीही गांभीर्याने घेत नाही। आम्ही नाही, संबंध महाराष्ट्र एकनाथ शिंदेंच्या बातम्याबाबत सामनामधल्या कधीही गांभीर्याने घेत नाही। आपण रामदास सर, यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा या आधी काही चर्चा झाल्या होत्या, कारण की ज्या वेळेस तुम्ही सगळे गेले त्याच्यानंतर एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, शिवसेनेचे फक्त 40 आमदार असताना आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं। साधी गोष्ट नाही। आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं। आता मला सांगा, पुन्हा एकदा भाजपचे 120 जागा आल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाईल ना, त्यात नवीन काय? आणि एकनाथ शिंदे हे समजूतदार आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात ना, समजतात ना। नंतर त्यांनी शपथ घेतली नसती, मग त्यांना अडचण असती, त्यांचा स्वाभिमान अडवाला असता तर त्यांनी शपथ घेतली नसती। पण या शपथविधीच्या वेळेस सुद्धा खूप नाराजीचा सूर, दरेगावाचे दौरे, दिल्लीचे दौरे हे सुद्धा पाहायला मिळालेत। प्रयत्न करायला काय अडचण आहे कोणाची? काय अडचण आहे का? नाही ना, म्हणजे तो प्रयत्न होता असं मला कल्पना नाही त्याची, मला बिलकुल कल्पना नाही। पण मला त्यांनी फोन लावून सांगितलं की बा त्यांच्या 120 जागा आलेल्या आहेत आणि आपल्याला उपमुख्यमंत्री घ्यायचं आहे, असं माझं पण त्यांचं बोलणं झालं एकनाथ शिंदेंचं। याच्या बाकीच्या बातम्या सगळ्या नागाजी भिगाजी सगळ्या आता आपल्या मीडियाचं आपलं काम असतं, त्या सूत्रांनी सांगितलं, त्या सूत्रांनी सांगितलं, सूत्राचं नाव आपण सगळे खपून टाकता, तो भाग वेगळा आहे। पण मी आपल्याला मुद्दाम सांगेन आता एकदा, हे वास्तव आहे की 120 जागा ह्या भाजपच्या आहेत। 60 एक गोष्ट मला एकनाथ शिंदेला मानलं पाहिजे की 80 उमेदवार उभे केले आणि त्यातले 60 निवडून आणले, ही साधी गोष्ट नाही। आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंची पायाखालची वाळू घसरली। जनतेच्या दबावामध्ये मला न्याय मिळेल असं त्यांनी आवाहन केलं होतं लोकांसमोर, आज तेही संपलं। लोकांनी दाखवून दिलं, दूध का दूध पाणी का पाणी नेमकं काय। कारण बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री बनल्यानंतर काय महाराष्ट्र जनता करते हे त्यांनी आजमावलं ना आता। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ह्या ज्या बातम्या येतात ना सामन्यामध्ये, त्याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की त्यांचे जे 20 आमदार आहेत त्यांनी कुठे जाऊ नये शिवसेनेमध्ये। आज समजा महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हा प्रमुख सगळे एकनाथ शिंदेकडे येत आहेत। 20 आमदारांना थांबवण्यासाठी हे सगळं काम सामन्यामधून चाललंय। खरं तर ह्या सगळ्याच गोष्टींकडे मी टप्प्याटप्प्याने येऊ, पण पहिला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो फोनवरचं तुमचं चर्चा झालं होतं, अशी एक चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खरं तर महाविकास आघाडीच्या काळात पण झाली की आमदारांचे फोन टॅपिंग केले जातात आणि पुन्हा एकदा सामन्यात सुद्धा लिहिलेलं आहे की शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचे, इवन एकनाथ शिंदे यांचे सुद्धा फोन टॅप केले गेले। त्यामुळे चर्चा जे ती विस्तृतपणे करता येत नाही। किती बालिशपण आहे बघा। फक्त शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद कसे निर्माण होतील आणि हे काम आमचे संजय राऊत अतिशय चांगलं करतात। हेच काम त्यांचं महत्त्वाचं आहे। त्यांना फक्त शिवसेना भाजपमध्ये मतभेद झाले की आपली राजकीय भूमिका बाजून निघेल का, ह्याच्या ह्याच्या पाठीमागचा कोणता कुठलाही हेतू नाही आहे। कशाला टेप करतील मला सांगा शिवसेनेच्या आमदारांचे आणि एकनाथ शिंदेने आमची युतीच आहे ना। आणि आजची युती नाही, इतक्या वर्षापासूनची युती आहे। मला एक सांगा, उद्धव ठाकरेंनी जेव्हा काँग्रेसमध्ये गेले
तेव्हा युती म्हणूनच ते आमदार निवडून आले होते की नाही, शिवसेना भाजपमधून आले. त्यांना थोडा स्वाभिमान असता तर त्यांनी सगळ्या आमदारांचे राजीनामे घेतले असते, पुन्हा निवडणूक लढली असते काँग्रेसमध्ये आणि मग मुख्यमंत्री झाले असते ना. पण यांच्याकडे नैतिकता नाही. म्हणजे अशा पद्धतीनं कुठंतरी मिठाचा खळा टाकून कुठंतरी आग लावायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यामध्ये शिवसेनेच्या आमदारामध्ये काय मतभेद होतात काय, असा हा बालिश प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना यश येणार नाही. एकीकडे तुम्ही म्हणता ते आता जसं म्हटलं तुम्ही की हे सगळं लिहिलं जाते कारण की त्यांच्याकडे उरलेले जे 20 आमदार आहेत ते आमच्याकडे येऊ नये. आता एक नवा दावा समोर आलेला आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 21 आमदार हे भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जे ते सुरतला गेले होते आणि आताही तो गट जो आहे तो एकंदरीत पुन्हा असं त्याला पुन्हा तेच सांगायचा प्रयत्न करतोय की आमदारामध्ये मतभेद निर्माण करायचे, आमदारामध्ये चलबिचल निर्माण टाकायची, आमदारामध्ये गैरसमज पसरवायचे आणि मग कुठे त्यातनं आपली राजकीय पोळी भाजून निघते का. मला एक सांगा, देवेंद्र फडणवीसच्या बाबतीमध्ये, पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये, अमित शहाजी साहेबांच्या बाबतीमध्ये किती खालच्या लेवलला जाऊन उद्धव ठाकरे बोलले होते बघा ना. महाराष्ट्राने पाहिलं ना. म्हणजे एखादा अनफड अन्नाटी माणूस देखील हे शब्द वापरू शकत नाही. मला लाज वाटते ते शब्द वापरायला. आता असे शब्द वापरले होते या उद्धव ठाकरेंनी. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बुके घेऊन भेटायला गेले. मागचा हेतू काय? मागचा हेतू एवढाच ना की आता आमच्या दोघांची सलगी होते, एकनाथ शिंदेना कदाचित आम्ही बाजूला ठेवू, असे आमदारामध्ये मेसेज देण्यासाठी हे सगळं त्यांचं कटकास्थान चाललेलं आहे. काल जाऊन भेटले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आदरणीय शहासाहेबांना अफजल खान म्हणजे एका बाजूला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अतिशय वाईट बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांच्यावरती स्तुतीसुमनं उधळायची. हा सगळा भाग आपण पाहिला तर महाराष्ट्र चांगलं ओळखतो ना. आज उद्धव ठाकरेंची जी भाषा आहे बेफाम आहे. वाटेल ते वक्तव्य करत आहेत, तोंडसुख घेत आहेत. मी असं म्हणेन हे सगळं चाललं आहे, दिवा विस्ताना जो फडफडतो तशी शेवटची फडफड त्यांची आहे उद्धव ठाकरेंची. आज महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक, सगळे जिल्हा प्रमुख सगळे धावत आहेत एकनाथ शिंदेकडे, सगळे एकनाथ शिंदेकडे धावत आहेत. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मुंबई महानगरपालिकेमध्ये जीव जसा राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो ना, तसा उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिका आहे. तुम्ही एकीकडे म्हणतात मला माहिती आहे तुम्ही पुढे काय म्हणणार ते, हाच प्रश्न विचारणार आहेत. म्हणून ते सांगतो मला, उद्याची मुंबई महानगरपालिका आम्ही घेणार शिवसेना भाजपमध्ये. शिवसेना भाजपमध्ये कुठेही मतभेद नाहीत. 21 नाही, एकही आमदार शिवसेनेचा भाजपमध्ये जाणार नाही. भाजपचा एकही आमदार शिवसेनेमध्ये येणार नाही. आमची युती ही पवित्र आहे आणि अभेद्य आहे. तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा प्रश्न काढलेला आहे. मुद्दा म्हणतोय की यात असं म्हटलं गेलंय की अमित शहा आणि नरेंद्र मोदींना फक्त बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती कारण की त्यांना मुंबई काबीज करायची होती. खरं तर 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता उरलेली होती एक हाताने, आणि आता ती जी आहे ती युतीमध्ये जाणार. त्यामुळे हे खरं होतंय का? एका गोष्टीचं उत्तर मला तुम्ही द्याल का हो? 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते उद्धवजी. 2.5 वर्षामध्ये उद्धवजींनी शिवसेनेच्या आमदारांना किती फंड दिला विकासासाठी, याचं उत्तर तुम्ही द्याल का हो कधी? तुम्ही पत्रकार आहात ना, घ्या ना उत्तर कधी उद्धव ठाकरेंकडनं. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी विकास कामासाठी किती निधी दिला, याचं उत्तर तुम्ही द्याल का? उद्धव ठाकरे देतील का? नाही देऊ शकणार. पण मागच्या 2.5 वर्षामध्ये प्रचंड पैसा विकास कामासाठी एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिला. आणि म्हणून खोके म्हणून बदनाम करून ज्या आमदारांना राजकीयदृष्ट्या पूर्णपणे नेस्तनाबूत करायचा असा जो विडा उचलला होता बाप बेट्याने दोघांनी, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामासाठी एकनाथ शिंदे यांनी आमदारांना निधी दिला, विकास काम झाली, आमदार पुन्हा निवडून आले. जे आमदार अशा पद्धतीने निवडून आले ते एकनाथ शिंदेला कधी सोडतील का? शेवटी नैतिकता प्रत्येकाचा विषय आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन, एकही आमदार कशा किती बातम्या आल्या सामनामध्ये, किती रोखोक आले, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. हा बालिश प्रयत्न आहे, हा सामनाचा बालिश प्रयत्न आहे असं मी म्हणेन. एकही आमदार एकनाथ शिंदेना सोडणार नाही.
आणि शिवसेना भाजपमध्ये कुठेही कटुता येणार नाही. कदम साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस नैतिकतेचा मुद्दा त्यामुळेच विचारतोय की सुरतला जाण्याचं जे काही ठरलं होतं, तुम्ही चर्चेत होतात आणि खरं तर एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि त्यानंतर रामदास कदम ही महत्त्वाची नावं समोर होती. नेमकं सुरतला काय झालं होतं, चर्चा काय घडलं होतं त्याच्यात सांगू तुम्हाला मी जेवढा 10 मंत्री निघून जातात ते का निघून जातात, त्याचं आत्मपरीक्षण उद्धवजींनी केलं पाहिजे ना. अगं समोरच्याला खोके म्हणून बदनाम करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा 40 आमदार आणि त्यापैकी ते 10 मंत्री आपल्या सोडून का जातात याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे, उद्धवजींनी केलं पाहिजे ते आत्मपरीक्षण. आणि ते आमदार जर का एकनाथ शिंदेसोबत आले नसते तर शिवसेनेचे 5 आमदार निवडून नसते आले, 5 आमदार निवडून नसते आले. मी तुम्हाला सांगतो, दाव्यानं सांगेन तुम्हाला मी आज. आणि म्हणून एकनाथ शिंदेना अख्ख्या महाराष्ट्रानं सॅल्यूट केलं. त्यांनी 80 उमेदवार उभे केले आणि 60 आमदार निवडून आणले. साधी गोष्ट नाही भाऊ. तर दूध का दूध पाणी का पाणी अभी हो गया ना, झालं ना आता. अगदी शेवटचे 2-3 प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न आहे की अनेक वेळा म्हटलं जातं की मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला जातो, मुंबईतला बाहेर सगळे कोणी फेकला, प्रकल्प जे कोणी फेकला? 25 वर्ष महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये होती? शिवसेनेच्या हातात होते. उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये होती. मला शिवसेना प्रमुखांनी 2दा विधान परिषद दिली मुंबईसाठी. मला मुंबई महानगर जाण्याची परमिशन नव्हती, मी जाऊ शकत नव्हतो. मी ते आणि त्यांची कमिटी जी नेमली होती ना कशासाठी ते वेगळं सांगायला नको तुम्हाला. 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमधून मराठी माणूस 60% का बाहेर गेला याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. थोडीशी जनाची नाही मनाची उद्धवजींना असेल ना तर त्यांनी मराठी माणसाला दोष देण्यापेक्षा किंवा अन्य कोणाला भाजपला दोष देण्यापेक्षा किंवा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आणि मोदीजींना दोष देण्यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्या अपयशामुळं मराठी माणूस बाहेर गेला. या सगळ्याच्या योजना मी तुम्हाला एक उदाहरण देईन. पारडेमध्ये विले पारडेची योजना जी आहे, 10,000 मराठी माणसं 1 वर्षाचं त्यांना भाडं दिलं आणि त्यांना बाहेर घालवलं आहे. आज 10 वर्ष झाली, भाडं पण नाही आणि घर पण नाही. सगळी मराठी माणसं आहेत, 850 मराठी माणसं त्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये उद्धव साहेबांचा उजवा हात जो सल्लागार आहे, वकील, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत सगळे. त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी घर खाली केली, शाखेमध्ये सगळ्यांना बोलून घेतलं आणि आज माझी 10,000 मराठी माणसं उद्ध्वस्त झाली, त्यांचं घरदार सगळं, शाळा, मुलांची शाळा, ते फक्त उद्धवजींच्यामुळं. अशा अनेक योजना आहेत. सांताक्रूजची आहे, गोळीबारची आहे, मी अशा अनेक उदाहरणं देईन. ही कुणाच्या काळामध्ये गेली मराठी माणसं बाहेर? आणि म्हणून आता मराठी माणूस हा नाव घेण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला, त्यांच्याच मुलाने मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप, मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप हे त्यांनी केलं आहे, उद्धव ठाकरेंनी केलं आहे. त्यांना आता अधिकार नाही तिकडे अमित शहाजींना आणि मोदींकडे बोट दाखवण्याचा. कशाला दाखवता बोट सांगणे? अपयश तुमचं आहे, तुम्ही 75% गुंतलात. का मराठी माणूस गेला? 50-60% मराठी माणूस आज बाहेर गेला, हे वास्तव आहे. खरं तर एकनाथ निवडणूक आली, एकदा मुंबई महानगरपालिका निवडणूक आली की बस मुंबई गुजरातला जोडणार आहेत, सगळ्या मराठी माणसं एक व्हा, प्रत्येकाला सगळ्यांनी एक व्हा, माझ्या पाठीशी उभे व्हा. हे ऐकून लोक थकली. आता ज्या मराठी माणसानं तुम्हाला 25 वर्ष तुमच्या हातात महानगरपालिका दिली, तो मराठी माणूस आहे कुठं तुम्ही शिल्लक ठेवला आहेत? थोडीशी ठेवा. पुढचा शब्द वापरत नाही मी, संयम पाळतोय. आणि म्हणून उद्धव ठाकरेंची सगळीच गेली, सगळं संपलं, काय शिल्लक नाही आता आलं. एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. खरं तर आपण जर या संपूर्ण नवीन सरकार स्थापन केलं गेलं तेव्हापासूनच जर उजळणी केली तर अनेक वेळा एकनाथ शिंदे हे नाराज पाहायला मिळाले, दरेगावी जाताना पाहायला मिळाले, दिल्ली वाऱ्यात संपून घ्या पालकमंत्री पदाचा. मला कळत नाही, एकनाथ शिंदे गावी जायचंच नाही. शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला शौक आहे शेती करण्याचा. आता सोड, मागच्या 2.5 वर्षात देखील ते 50 वेळा गेले की दरेगावामध्ये, पण आता गेले की बातमी आली एकनाथ शिंदे नाराज आहेत, गावी जाऊन बसलेत. अरे काय चाललंय तुमचं? एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. एकनाथ शिंदे मराठी माणूस जो विस्थापित झाला आहे त्याला मी पुन्हा आणणार हा निर्णय घेत आहेत, ते मिटिंग घेत आहेत.
म्हाडाची घरं पुन्हा उभी करत आहेत, गृहिणी कामगारांची घरं पुन्हा उभी करत आहेत आत्ता पण तरी ते नाराज आहेत. मला सांगा या सगळ्या गोष्टीचा अर्थ नेमका काय, हे सूत्रक तुमचे नेमकं कोण आहे असं सांगणार आहे. सगळं चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे, एकनाथ शिंदेना बदनाम करणारं आहे. एकनाथ शिंदेंची नाराजी मुळीच नाही, अतिशय चांगलं काम ते पुन्हा एकदा करत आहेत. जसं तुम्ही म्हणतात की एकनाथ शिंदे नाराज नाहीये, चांगलं काम करतात, मग गणेश नाईक, मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात जनता दरबार का घ्यावा लागतो? मित्रपक्षच आपल्या मित्रपक्षाच्या जिल्ह्यात जाऊन का आहे? तो प्रश्न आपण गणेश नाईक साहेबांना विचारला पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं त्याला महत्व नाही. तर तो प्रश्न गणेश साहेबच त्याचं उत्तर देऊ शकतो. नाईक साहेब, गणेश नाईक साहेबच. आता मी कसं बोलू शकतो मला सांगा? मंत्रिमंडळामध्ये आता गणेश नाईक साहेब आहेत, शिवसेना भाजपची युती आहे. असं असताना देखील असं गणेश नाईक साहेबांना का वाटतं की बाबा ठाण्यात जाऊन आपण सगळं केलं पाहिजे, एकनाथ शिंदे साहेब तर कमी पडत आहेत, तर मी गेल्यानंतर अधिक न्याय मिळू शकेल, असं जर त्यांना वाटतं, ते का वाटतं ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. एक मिनिट. दुसरी गोष्ट, आता मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आता त्यांचेच आमदार बीडला ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, मला असं काय वाटलं, त्यांचेच आमदार, भाजपचेच आमदार, मग याला कधी प्रश्न आपण विचारला का हो? नाही विचारला आपण ना. गेले 60 दिवस फक्त एक कर्मी कार्यक्रम टी व्हीमध्ये तेवढाच चालला आहे. मी कोणाची बाजू घेत नाही. जे घडलं ते अतिशय वाईट घडलं, निघून खून झाला ते अतिशय वाईट घडलं, त्याला फाशी झालीच पाहिजेत. पण हे याला राजकारण म्हणतात ना, यालाच म्हणतात ना. धस साहेबांना बेंबीच्या देठापासून का बोंबला लागतं मुख्यमंत्री त्यांचे असताना? गणेश नाईक साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांच्या इथे जाऊन का जनता दबा घ्यावा लागतो, ह्याचं उत्तर मला वाटतं देवेंद्र फडणवीसजी आणि ते नाईक साहेब देतील. आम्ही कसं देऊ? सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे. तुमचे सहकारी मंत्री संजय शिरसाट यांनी एबीपी माझाला एक मुलाखत दिली आणि त्यांनी असं म्हटलंय, जर वेळ आली शिवसेनेला एकत्र आणण्याची तर मी स्वतः पुढाकार घेईल उद्धव ठाकरेंशी बोलण्याचा. एक सांगतो, इतके मोठे नेते ते नाही आहेत आणि हे त्यांचं खाजगी मत आहे, हे पक्षाचं आमचं मत नाही. आम्हाला नेता म्हणून त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी केलं आहे. आम्ही पण अजून अशी भाषा करत नाही. आम्ही पण मुलाखती देतो, पण प्रत्येकानं धोरणात्मक जे विषय असतील ते आपल्या पक्षप्रमुखाला विचारूनच मीडियाजवळ बोललं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हे त्यांचं खाजगी मत असावं, या मताशी आम्ही सहमत नाही. आज आणि अशक्य आहे, ही गोष्ट होऊ शकत नाही. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी आमदारांना, 40 आमदारांना आणि एकनाथ शिंदेना इतका बदनाम करायचा प्रयत्न केला आहे. आणि विशेषतः बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या एक उद्धव ठाकरेंच्या सोबत जायचा प्रश्न कुठे येतो? ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला काळीमा फसून काँग्रेसमध्ये गेले, हिंदू हा शब्द वापरायला त्यांना लाज वाटते, ज्यांच्याकडे बाळासाहेबांची भूमिका शिल्लक नाही आहे, त्यांच्यासोबत कोण आम्ही कसं जाऊ शकतो? ते कदाचित जाऊ शकतील, त्यांचं तर वैयक्तिक मत आहे, ते त्यांनी जावं, द्यायचं असेल तर रस्ता मोकळा आहे त्यांना. पण ही भूमिका पक्षाची नाही, शिवसेनेची नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा हेच म्हणतात की शिवसेना एकत्र येऊ शकत नाही. तुमचे प्रश्न कुठे येत नाही ना तो. अहो, त्यांनी जसं काय असं भासवलं महाराष्ट्राच्या जनतेला की ह्यांनी खोके खाल्लेच, ह्यांनी खोके घेतलेच. बाप बेटे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वप्नात पण खोकेच बडबडत होते. इतकं बदनाम करायचा प्रयत्न केला. मानसिक त्रास कधी झाला नाही? झाला ना काही आमदारांना झाला ना. लोकांना खरं वाटायला लागलं. अहो, तुम्ही एकदा बोललात ना तर लोकांना खरं वाटत नाही, पण तीच गोष्ट तुम्ही जेवढा 1000 वेळेला बोलता तेव्हा लोकांना संशय निर्माण होतो. आणि तो संशय निर्माण करण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बच्चांनी केलं. कसे आमदार विसरतील? एखादा आमदार विसरू शकतो, त्याचा अधिक प्रेम आता उतून जात असेल, तो भाग वेगळा आहे, पण ही भूमिका शिवसेनेची कदापि होऊ शकत नाही. मला कुतूहल म्हणून एक प्रश्न विचारावा वाटतो की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंसोबत असताना शिवसेना उभी केली, आता तुम्ही म्हणतात ते तशी शिवसेना उद्धव ठाकरेंनी टिकवली नाही, आता पुन्हा ती शिवसेना तयार करण्यासाठी ज्येष्ठ नेते शिवसेनेचे रामदास कदम यांचं प्लॅनिंग काय, किंवा मग पूर्ण शिवसेनेचं प्लॅनिंग काय? प्लॅनिंग कधी सांगायचं नसतं. तरीही लोकांना संदेश द्यायचा. प्लॅनिंग कधी सांगायचं नसतं. पण मी आपल्याला एवढंच सांगेन की एकनाथ शिंदे नसते तर आज शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपली होती, शिवसेना प्रमुखांचे विचार संपले होते आणि सगळं रस्ता तळाला 5-10 आमदार देखील निवडून नसते आले. आज काय झाली उद्धव ठाकरेंची अवस्था? 10 आणि 20 आमदार निवडून येतात, ते पण कुणाच्या मतानं होती मला सांगायला लाज वाटते. आणि म्हणून ही भूमिका बाळासाहेबांची नाही आहे, ही शिवसेना ते बाळासाहेबांची नाही आहे. एकनाथ शिंदे
सक्षम आहेत. ते शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुढे नेण्यासाठी पूर्ण सक्षम आहेत. मग गजानन कीर्तिकर असू देत, ज्येष्ठ नेते, आनंद अडसूळ असू देत, रामदास कदम असू देत, आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत खंबीरपणे पाठीशी उभे आहोत. त्यांच्या कुठेही अडचण नाही, तिळमात्र कुठं अडचण नाही. आणि अशा सामन्याच्या बातम्याला आम्ही भीक घालीत नाही. सामना म्हणजे एकनाथ शिंदेची बाबतची भूमिका काय ही उभ्या महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. फक्त एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये कसा कलह निर्माण करायचा, कसं विशिष्ट निर्माण करायचं, कसा गैरसमज पसरून द्यायचा, कसं त्यांना संपवण्यासाठी अशा बातम्या द्यायच्या, त्यातलाच एक भाग आजचा या सामन्याचा रोखोकचा आहे असं मला वाटतं. धन्यवाद सविस्तर मुलाखत दिल्याबद्दल. तर हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी सविस्तर संवाद आणि त्याच्यानंतर शिवसेनेची नेमकी भूमिका काय, एकनाथ शिंदे यांचं प्लॅनिंग काय, या सगळ्यांवर जे येतं आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.